सातारा येथे अखिल भारतीय हिंदू महासभेच्या वतीने समर्थ रामदास स्वामी यांच्या बदनामी प्रकरणी तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। अधिवक्ता दत्ताजी सेणस यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन देत संबंधित व्यक्तींवर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली आहे। तसेच संत राष्ट्रपुरुष यांचा अपमान करणाऱ्यांवर कडक कायदा करण्याची मागणी देखील करण्यात आली। यावेळी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। एका 3 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार झाला होता, त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी आपण आता कलेक्टर ऑफिसला जाणार आहोत, जिल्हाधिकारी कार्यालयात। तर त्यांना शक्य आहे तिकडे यायचे आणि सर्वांनी त्या निवेदन। नमस्कार, सौ भक्ती डाफळे, हिंदू जनजागृती समिती। आज या ठिकाणी श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान आहे, त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे, अशा विविध संघटना आज SP साहेबांना भेटण्यासाठी आलेल्या आहेत। कारण आहे त्रिशूल पाटील नामक जो विकृत व्यक्ती आहे, त्यांनी समर्थ रामदास स्वामींविषयी अत्यंत खालच्या पातळीला जाऊन जे आहे ते भाष्य केले। या त्यांच्या व्हिडिओमुळे समस्त समर्थ भक्त यांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत आणि अत्यंत अर्वाच्य भाषा, महिला म्हणून मी सांगू पण शकत नाही अशी भाषा त्यांनी संतांविषयी वापरलेली आहे। आज जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात हिंदू देवी देवता, हिंदू संत, राष्ट्रपुरुष यांच्याविषयी अर्वाच्य भाषा वापरली जाते। त्यांच्या विरोधात कुठलीही कार्यवाही करताना प्रशासन दिसत नाही। त्यामुळे आज SPंना, माननीय SPंना आम्ही निवेदन दिले की या विकृत मानसिकतेच्या त्रिशूल पाटील या व्यक्तीवरती FIR दाखल व्हावी। कारण आज हिंदुत्ववादी वक्त्यांनी जर सत्य इतिहास मांडला तर त्यांना लगेचच अटक होती दुसऱ्या राज्यात जाऊन। आणि आज हा विकृत मानसिकतेचा मनुष्य ज्यांनी संतांविषयी इतकी घाणेरडी भाषा वापरलेली आहे, तर त्या व्यक्तीला तात्काळ जे आहे तर अटक व्हावी आणि अटक नाही झाली तर सर्व समर्थ भक्तांच्या रोषाला प्रशासनाला सामोरं जावं लागेल, एवढं सांगते। नमस्कार। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।